नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण प्रवेशाची तयारी या मालिकेअंतर्गत मागील भागाचा जो उर्वरित भाग आहे तो घेणार आहोत, जो की तुमच्या अभ्यासासाठी महत्त्वाचा आहे। अभ्यासाची सुरुवात ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेला काही गोष्टी, काही विचार, काही प्रेरणादायी घटक आपल्या बरोबर असणे गरजेचे असते। अशा सर्व गोष्टी पाहण्यासाठी या चॅनलवर कनेक्ट राहा। सर्वप्रथम हे चॅनल सबस्क्राइब करून घ्या, आलेलं बेल आयकॉन प्रेस करा। सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटच्या माध्यमातून तुमच्या फीडबॅकची नोंद झाली की अशा नवनवीन गोष्टी तुमच्यापर्यंत घेऊन येतं। विद्यार्थी दशेमध्ये आपला सर्वात महत्त्वाचा भाग असतो तो आपल्या प्रवेशाचा। ज्यावेळेस आपला प्रवेश एखाद्या वर्गामध्ये निश्चित होत असतो त्यावेळेला त्या वर्गाच्या मध्ये कोणकोणत्या गोष्टी शिकवल्या जाणार आहेत हे सुद्धा आपल्याला माहीत असणे गरजेचे असते। ही माहिती आपल्याला कुठे मिळते तर ही माहिती आपल्याला अशाच वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर मिळत असते, जी की आपण ग्रहण करतो त्यावेळेला त्याचा प्रत्यक्षात उपयोग कशा पद्धतीचा आणायचा हे सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे। उदाहरणार्थ एखादं पुस्तक आपण हाती घेतो, ते वाचतो, त्याचा अर्थ समजून घेतो आणि त्या पुस्तकामध्ये कोणता मतितार्थ सांगितलेला आहे हे जसं आपण पाहत असतो त्या माध्यमातून आपण स्वतःची जी काही वैचारिक भूक आहे ती भूक भागवण्याचा प्रयत्न करत असतो। म्हणजेच काय करतो, ज्यावेळेस आपल्या अभ्यासाची सुरुवात करत असतो त्यावेळेला त्या अभ्यासाचा मुख्य उद्देश आपल्याला समजून येणं गरजेचं आहे। अभ्यासाचं मूल्य त्यावेळेस आहे ज्या वेळेला तो अभ्यास प्रत्यक्ष जीवनामध्ये परिवर्तित कशा पद्धतीचा होऊ शकतो याबाबतचा विचार त्या माध्यमातून आपल्याला मिळावा, जे की आपण वर्गामध्ये शिकायला पाहिजे आणि ते सुरुवातीला शिकायला पाहिजे। स्पर्धा परीक्षेमध्ये किंवा विद्यापीठाच्या वेगवेगळ्या परीक्षेमध्ये हा घटक अलीकडच्या कालखंडामध्ये महत्त्वाचा ठरू लागलेला आहे। नवीन शैक्षणिक धोरणामध्ये सुद्धा याला महत्त्व दिलं जाऊ लागलेलं आहे आणि तुमची जी काही अंडरस्टँडिंग पॉवर आहे त्या अंडरस्टँडिंग पॉवरच्या माध्यमातून तुम्हाला कुठल्या पद्धतीनं विचार करण्याची क्षमता तुमच्याकडे येऊ शकते हा भाग सुद्धा विचारला जाऊ लागलेला आहे। तुम्ही जर समजा MPSC UPSC सारख्या परीक्षेचे काही पेपर्स पाहिले, पॅटर्न पाहिले तर जे वेगवेगळे पॅराग्राफ्स तुम्हाला दिलेले असतात तो तुमचा मानसिक दर्जा किंवा तुमचं वाचन लेखन कशा पद्धतीचं आहे ह्याला तपासणारा असतो, जो की तुम्हाला अभ्यासाच्या माध्यमातून तो पूर्ण करता येतो। असा अभ्यास करण्यासाठी सुरुवातीला विचार करणं गरजेचं आहे आणि ही सुरुवात तुमच्या प्रवेशाच्या वेळीच होत असते आणि म्हणून आपण आपला कुठलाही वेळ न दवडता आज जो तुम्ही तुमचा प्रवेश निश्चित करत आहात त्या प्रवेशाच्या वेळीच या सर्व गोष्टीवर भर द्या, त्याबाबतचा विचार करा, त्याचं प्लॅनिंग करा। वर्षभर आपण कशा पद्धतीने या सर्व गोष्टी फॉलो करणार आहोत हे निश्चित करा आणि आपल्या यशापर्यंत जाण्याचा जो मार्ग आहे तो मार्ग सुकर करा, म्हणजे तुम्हाला या सर्व गोष्टी चांगल्या पद्धतीने समजून येतील। कोणत्याही वर्गात ज्यावेळेस आपण प्रवेश घेतो त्यावेळेला अशा पद्धतीच्या सूचना तुमच्या शिदोरीला असणं गरजेचं आहे। त्यासाठी आपलं स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र हे जे काही यूट्यूब चॅनल आहे हे तुम्हाला याबद्दलची माहिती देत असतं, म्हणून याच्यावर कनेक्ट राहा आणि जाता जाता हे लाईकचं बटन सुद्धा प्रेस करा। धन्यवाद।